आज गाडी पेट्रोल किती आहे ते बघितल्यावर समजलं की गाडी फुल एंडला आहे आणि नंतर मग गाडी चालू होईल की नाही हे कळत नव्हतं. म्हणून आम्ही सर्वात पहिले गेलो होतो पेट्रोल पंपमध्ये, मी आणि मम्मी. आमच्या इथून नालासोपारावाला पेट्रोल पंप थोडं जवळ आहे म्हणून आम्ही सर्वात पहिले तिकडे गेलो. तिकडे जाऊन समजलं की तिकडे अजिबात पेट्रोल नाही म्हणून आम्ही वेस्टला आलो. वेस्टला येऊनसुद्धा कळालं की तिकडे पेट्रोलच नाही. पेट्रोलवाली गाडीसुद्धा आलेली पण त्यांच्या इथे काहीतरी इश्यू होता म्हणून पेट्रोल नाही देत होते ते लोक. त्यानंतर वेस्टला इतकं पाणी भरलेलं की लोकांना लिटरली ते लोक ट्रकमधून ट्रॅव्हल करवत होते बिकॉज ऑटो जायला पॉसिबलच नाही, खूप पाणी भरलं होतं. त्यानंतर आम्ही विचार केला की वेस्टला जो अर्नाळजवळचा जो पेट्रोल पंप आहे नायरावाला तिकडे जाऊन एकदा बघूया, पण तिकडे जाणं झालंच नाही. खूप पाणी भरलेलं, इट वॉज कम्प्लिटली इम्पॉसिबल टू गो देअर म्हणून आम्ही गेलोच नाही. त्यानंतर रिटर्न येताना आम्ही विचार केला जो चंदनसारला जो पेट्रोल पंप आहे तिकडे जाऊन एकदा ट्राय करूया. तिकडे पेट्रोल भेटलं बट खूप गर्दी होती, लिटरली खूप गर्दी होती. पण आम्ही आता काय करणार, पेट्रोल तर हवं होतं म्हणून लाईनीत थांबून पेट्रोल वगैरे भरून घरी आलो. घरी येईपर्यंत 4:30पेक्षा जास्त होऊन गेलेले आणि भूक खूप लागलेली बिकॉज आम्ही काहीच न खाता निघालेलो. आणि आमचं नशीब गाईज एवढं भारी आहे ना, शपथ काय सांगू तुम्हाला. बिकॉज आम्ही जेव्हा दुपारी निघालो तेव्हा पाऊस थांबला होता, अजिबात पाऊस नव्हता, काहीच पाऊस नव्हता. आणि जसे आम्ही घरी आलो ना तेव्हा एवढा जोराचा पाऊस आला, काय सांगू तुम्हाला दाखवते तर इतक्या जोराचा पाऊस आला. सो आय वॉज लाईक नशीब घरी आलो आणि पाऊस थांबला. आम्ही घरी आलो आणि पाऊस आला. त्यानंतर आज 3 दिवसानंतर आमच्याकडे सिलेंडर आलेला. सो आय वॉज सो हॅपी. त्यानंतर मी जेवून वगैरे घेतलं. सो असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.